दुधाचे भाव हे सातत्यानं पडायला लागलेले आहेत, कारण जवळपास दररोज 70 लाख लिटर दुधाचं हे कन्व्हर्जन होतं, दूध भुकटी आणि बटरमध्ये कन्व्हर्जन होतं. परंतु दूध भुकटीचे भाव पडल्यामुळं आज एकूणच दुधाचा बाजारभाव पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी 10,000 टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा एकूणच परिणाम दुधाचे भाव सातत्यानं पडायला. 38 रुपये दुधाला भाव मिळणारा आज 26 रुपये मिळायला लागलेला आहे. 12 रुपयानं दुधाचे भाव खाली आलेले आहेत. उत्पादन खर्च मात्र सातत्यानं वाढत चाललेला आहे. शेतकऱ्याने जगायचं कसं? तीच अवस्था कांद्याची आहे. निर्यात बंदी लावली म्हणून कांद्याचे भाव पडले. कापूस आयात केला म्हणून कापसाचे भाव निम्म्यानं खाली आले. सोयाबीन पेंड आणि पाम तेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव 9,000 वरनं 4,500 वर आले. आता मका आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तांदूळ निर्यात बंदी लावल्यामुळं धानाला भाव नाही. एकूणच सर्व प्रकारच्या पिकांच्या बाबतीत सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकायची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीसाठी काढलेलं कर्ज फेडणं मुश्किल झालेलं आहे. म्हणून याची जबाबदारी घेऊन जसं 14,56,000 कोटीची कर्ज गेल्या 10 वर्षामध्ये उद्योगपतींची राईट ऑफ केली गेली, तसं आमच्या शेतकऱ्यांची कर्जसुद्धा राईट ऑफ करा आणि आमचा 7/12 कोरा करा, अशी आमची भूमिका आहे. नाफेडच्या NCCBFने जो कांदा खरेदी केला त्यात महाघोटाळा झाल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्याबद्दल आपण म्हणजे कशा पद्धतीने पाठपुरावा करतो? नाफेड शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करत नाही, दलालांच्याकडून किंवा त्यांच्या पित्यांच्याकडून खरेदी करताना याच्यामध्ये फार मोठा घोटाळा होतो. हा पहिल्यांदा होत नाही, सातत्यानं होतो. या नाफेडचीच एकदा चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सोबत आमदार प्राजक्त तनपुरे अधिवेशन सुरू असताना ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने शेतकरी भरडला जातो? तर अधिवेशनामध्ये देखील मी काल या मागण्या मांडल्या. पण आपण बघितलं असेल, माझं भाषण चालू असताना इतक्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अत्यंत संवेदनशीलपणे आम्ही मुद्दे मांडत असताना समोर मात्र मुख्यमंत्री महोदय त्यांच्या आमदारांना निधी द्यायच्या पत्रावरती सहाय्य करत होते. की तिथं बोललो की आमच्याकडे लक्ष नाही, त्या ठिकाणी सरकार गंभीर नाही आहे. ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे कदाचित सरकारपर्यंत पोहोचत नसेल, स्वतःची पाठ थोपटण्यामध्ये मशगूल आहेत. पण इथं मात्र दूध उत्पादक शेतकरी असेल, सर्व शेतकरी हा भरडला जातोय आणि ती परिस्थिती दाहकताचा हा परिणाम आहे. लोक त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेले आहेत. शेतकरी आहेत